Welcome, Class 10 CBSE, Subject Mathematics, Unit Pair of Linear Equations in Two Variables. Today's topic: Equations reducible to a pair of linear equations in two variables. In this section, we shall discuss the solution of such pair of equations which are not linear but can be reduced to linear form by making some suitable substitutions. We now explain this process through some examples. Now एक पहिलं एक्झाम्पल पाहूया. सॉल्व द पेअर ऑफ इक्वेशन्स 2/x प्लस 3/y इक्वल टू 13. सेकंड इक्वेशन 5/x मायनस 4/y इक्वल टू -2. आता याचं सोल्युशन बघूया. आता हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये नाही आहे, म्हणून आपण त्याला लिनियर इक्वेशन बनवण्यासाठी जे काही 1/x आणि 1/y आहेत याच्या जागी सबस्टिट्यूट करूया. सोल्युशन बघूया. लेट अस राईट द गिवन पेअर ऑफ इक्वेशन ॲज 2 × 1/x प्लस 3 × 1/y इक्वल टू 13. इक्वेशन नंबर 1 देऊया त्याला. सेकंड इक्वेशन बघा. 5 × 1/x मायनस 4 × 1/y इक्वल टू -2. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. These equations are not in the form of ax plus by plus c equal to 0. However, if we substitute 1/x equal to p and 1/y equal to q in equation 1 and equation 2, then we get 2p plus 3q equal to 13, equation number 3. 5p minus 4q equal to -2, equation number 4. आता या दोन्ही इक्वेशनला आपण सबस्टिट्यूशन मेथडने किंवा एलिमिनेशन मेथडने किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडने सॉल्व करूया, म्हणजेच तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळतील. सो वी हॅव एक्सप्रेस द इक्वेशन्स ॲज अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. नाउ यू कॅन यूज एनी मेथड टू सॉल्व these equations and get p equal to 2 and q equal to 3. Now you know that p equal to 1/x and q equal to 1/y. Now substitute the values of p and q to get 1/x equal to 2, that is x equal to 1/2, and 1/y equal to 3, that is y equal to 1/3. अशा प्रकारे आपल्याला x equal to 1/2 आणि y equal to 1/3 आन्सर मिळालं. नाउ एक्झाम्पल नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग पेअर ऑफ इक्वेशन्स बाय reducing them to a pair of linear equations. इक्वेशन दिलेले आहे बघा. 5/x minus 1 plus 1/y minus 2 equal to 2. दूसरं इक्वेशन आहे 6/x minus 1 minus 3/y minus 2 equal to 1. सोल्युशन बघूया. लेट अस पुट 1/x minus 1 equal to p and 1/y minus 2 equal to q. Then the given equations 5 into 1/x minus 1
प्लस 1/y-2 इक्वल टू 2. त्याला इक्वेशन नंबर 1 देऊया. दुसरं इक्वेशन आहे 6 इंटू 1/x-1 मायनस 3 इंटू 1/y-2 इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आता जर त्याला आपण 1/x-1च्या जागी p आणि 1/y-2च्या जागी q लिहिलं तर आपण त्या इक्वेशनला कसं लिहू शकतो? 5p प्लस q इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 3 6p मायनस 3q इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 4. Equation 3 and 4 from a pair of linear equations in the general form. Now you can use any method to solve this equation. जर आपण आपण 3 मेथड शिकलो त्यापैकी कोणत्याही एका मेथडने जर सॉल्व केलं तर आपल्याला p इक्वल टू 1/3 मिळते आणि q इक्वल टू सुद्धा 1/3 मिळते. आता आपल्याला माहीत आहे p इक्वल टू आपण किती पुट केलं होतं? 1/x-1. तर आपण त्या व्हॅल्यू परत त्याच्यामध्ये पुट करूया. 1/x-1 इक्वल टू 1/3 म्हणजेच किती मिळेल? x-1 इक्वल टू 3 म्हणजेच x इक्वल टू किती? 4. सिमिलरली सबस्टिट्यूट 1/y-2 इक्वल टू q म्हणजेच किती? 1/y-2 इक्वल टू 1/3 म्हणजेच 3 इक्वल टू y-2 that is y equal to 5. Hence x equal to 4 and y equal to 5 is the required solution of the given pair of equations. Now again see the most important example. Example number 3. A boat goes 30 km upstream and 44 km downstream in 10 hours. In 13 hours it can go 40 km upstream and 55 km downstream. Then determine the speed of the stream and that of the boat in still water. हा सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे कारण एक्झाममध्ये दरवर्षी विचारलेला जातो. त्याचं सोल्युशन बघूया. लेट द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर बी x km/h अँड स्पीड ऑफ द स्ट्रीम बी y km/h. देन द स्पीड ऑफ द बोट डाउन स्ट्रीम दॅट इज इक्वल टू x + y km/h. म्हणजेच त्या प्रवाहाच्या दिशेने जे काही स्पीड ऑफ बोट असेल फॉर डाउनस्ट्रीम ती किती आहे? x + y km/h. अँड द स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीम ते किती आहे? x - y km/h. आता टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. In the first case, when the boat goes 30 km upstream, let the time taken in hour be t1. Then we have to write t1 equal to 30 upon x minus y. Let t2 be the time in hours taken by the boat to go 44 km downstream. Then t2 equal to 44 km upon downstream साठी फॉर्म्युला काय होता? x plus y. the total time taken t1 plus t2. म्हणजेच टाईम जो काही टोटल टाईम जो काही लागला असेल तो किती घेतला आपण? t1 plus t2. किती हवरमध्ये? इज 10 hours. Therefore we get the equation t1 plus t2 equal to 10. म्हणजेच आपण काय लिहिलं? t1 च्या जागी 30 upon x minus y plus 44 upon x plus y
इक्वल टू 10. याला इक्वेशन नंबर 1 देऊया. इन द सेकंड केस, इन 13 hours इट कॅन गो 40 किलोमीटर अपस्ट्रीम. ओके, अपस्ट्रीम म्हणजेच एक्स मायनस वाय, आणि 55 किलोमीटर डाऊनस्ट्रीम, आणि डाऊनस्ट्रीम म्हणजेच एक्स प्लस वाय. वी गेट द इक्वेशन्स 40 अपॉन एक्स मायनस वाय प्लस 55 अपॉन एक्स प्लस वाय. टोटल टाईम किती आहे मग? इक्वल टू 13. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आता 1 अपॉन एक्स मायनस वाय इक्वल टू यू पुट करू, आणि 1 अपॉन एक्स प्लस वाय इक्वल टू व्ही पुट करूया. म्हणजेच ऑन सबस्टिट्यूटिंग these values in equation 1 and equation 2, then we get the pair of linear equation. सबस्टिट्यूशन कशासाठी केलं आपण? कारण आपल्याला लिनियर इक्वेशन मिळण्यासाठी. आणि आता याचाच उपयोग करून आपण त्याच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढूया. नाव वी गेट 30u प्लस 44v इक्वल टू 10, और 30u प्लस 44v मायनस 10 इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 4 देऊया. दुसरं इक्वेशन मिळतं 40u प्लस 55v इक्वल टू 13, और 40u प्लस 55v मायनस 13 इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 5 देऊया. आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज केली, पण आपण कोणत्याही या 3 मेथड ज्या आहेत आपल्याकडे, एक सबस्टिट्यूशन मेथड, दुसरी इलिमिनेशन, आणि तिसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड, या 3पैकी आपण कोणतीही मेथड यूज केली तरी चालेल. पण क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड आपल्या सिलेबसमधून कॅन्सल झाल्यामुळे आपण ती नाही यूज केली तरी चालेल, आणि केली तरी चालेल. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करूया. आपल्याला जो काही फॉर्म्युला दिला होता त्यानुसार जर आपण सॉल्व केलं तर ही जी पद्धत आहे ही आपल्याला सॉल्व करण्यासाठी इझी जाईल, म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करूया. बघा काय मिळतं. यू अपॉन 44 इंटू मायनस 13 मायनस 55 इंटू मायनस 10 इक्वल टू व्ही अपॉन 40 इंटू मायनस 10 मायनस 30 इंटू मायनस 13, that is equal to 1 upon 30 into 55 minus 44 into 40. म्हणजेच आपल्याला काय मिळालं? u अपॉन मायनस 22 इक्वल टू v अपॉन मायनस 10 इक्वल टू 1 अपॉन मायनस 110. जर आपण याचे कंपॅरिझन केलं तर आपल्याला व्हॅल्यूज काय मिळतात? u इक्वल टू 1/5 आणि v इक्वल टू 1/11. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहे u आणि vच्या, ह्या आपण जे काही u इक्वल टू 1 अपॉन एक्स मायनस वाय आणि v इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस वाय घेतलं होतं त्याच्यामध्ये पुट करूया. मग आपल्याला काय मिळालं? 1 अपॉन एक्स मायनस वाय इक्वल टू 1/5, म्हणजेच एक्स मायनस वाय इक्वल टू 5. आणि दुसरं इक्वेशन काय मिळतं आहे बघा, 1 अपॉन एक्स प्लस वाय इक्वल टू 1/11, म्हणजेच एक्स प्लस वाय इक्वल टू 11. परत या दोन इक्वेशनला आपल्याला सॉल्व करावं लागेल. त्याला इक्वेशन 6 नंबर दिला आपण. त्यांना अजून सॉल्व जर केलं तर काय मिळते बघा. ॲडिंग दिस इक्वेशन वी गेट 2x इक्वल टू 16, म्हणजेच x इक्वल टू किती मिळाला? 8. नाऊ सबस्ट्रॅक्टिंग द इक्वेशन इन 6, देन वी गेट 2y इक्वल टू 6, म्हणजेच y इक्वल टू किती? 3 मिळाला. म्हणजेच आपण लिहू शकतो हेन्स द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 8 km/h and the speed of the stream is 3 km/h. हा जो एक्झाम्पल आहे हा आपल्याला बोर्डच्या एक्झामसाठी फार महत्त्वाचा आहे, कारण याच टाईपचा जो काही एक्झाम्पल असेल याच्यावर एक एक्झाम्पल कंटिन्युअसली 2-3 वर्षापासून विचारतात. फक्त यामध्ये व्हॅल्यूज चेंज असतील किंवा ॲज इट इजसुद्धा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये
येऊ शकतो. त्यामुळे या टाईपचे जे काही क्वेश्चन असतील ते आपण सिरियसली सॉल्व करून बघावे. आता याच्यावर आधारित एक्सरसाइज 3.6 हे तुम्हाला होमवर्क आहे. ते एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही सॉल्व करून बघा.